नमस्कार, रेवती रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज इन्स्टंट डोसा कसा बनवतात ते पाहणार आहोत. त्याच्यासाठी मी 1 वाटीभर तांदूळ घेतलेले आहे. 1 पाव चमचाभर मेथी घेतलेली आहे. पाव कप आपण पोहे घेतलेले आहे. जाड पोहे घेतले, पातळ पोहे पण घेऊ शकतात. पाव कप उडदाची डाळ घालून आलो आपण. मेजरमेंट कपाने घेतलं तर त्याच मेजरमेंट कपाने सगळं हे टाकायचं आपल्याला. वाटीने घेतलं तर वाटीने घ्यायचं आपल्याला. आता ह्याला आपण स्वच्छ धुवून घेऊया 3दा. मिक्सरच्या जारमध्ये आपण काढून घेऊया. आता याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालूया. खूप जास्ती पाणी नाही घालायचं आहे. थोडं पाणी घालून आपण बारीक करून घेऊया. 1 चमचाभर साखर घालूया आपण. आता ह्याच्यामध्ये 1 लिंबाचा रस घालूया आपण. हे पाहू शकता एकदम स्मूथ झालेलं आहे. आपल्याला असंच हवं आहे. आता या मिक्सरच्या पॉटला लागलेलं होतं त्याच्यात मी थोडंसं पाणी घालून ते पण काढून घेतलेलं आहे. हे पाहू शकता किती स्मूथ आपलं पीठ तयार झालं आहे. आपल्याला असंच करायचं आहे. डोस्यासाठी लागणारी बटाट्याची भाजीसाठी मी 4-5 बटाटे घेतलेले, उकडून घेतलेले. त्याच्यासाठी 1 मिरची घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, कढीपत्ता घेतला आहे, थोडंसं आलं घेतलेलं आहे. कढई तापत ठेवली आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालूया. पाव चमचा मोहरी घालू आपण. मोहरी छान तडतडली आहे. आता गॅस सिम करूया आपण. याच्यामध्ये आपण मिरची घालूया, कढीपत्ता घालूया. आता मी गॅस बंद केलेला आहे कारण आपली फोडणी जळायला नको. एक पाव चमचा आपण जिरं पावडर घालतो आहे. पाव चमचा आपण धणे पावडर घालतो आहे. आता आलं घालूया आपण. एक पाव चमचाच आपण हळद घालतो आहे. अर्धा चमचा आपण तिखट घालतो आहे. मिक्स करून घेऊया. आता मी गॅस लावलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हे बटाटे मॅश करून टाकूया. आता याला मिक्स करून घेऊया. 1 चमचाभर साखर घालूया, ऑप्शनल आहे. चवीप्रमाणे मीठ घालूया. आता थोडीशी कोथिंबीर घालूया. आता छान एकदा मिक्स करून घेऊया. वा, खूप सुंदर कलर आलेला आहे. त्याच्यात थोडासा लिंबाचा रस घालूया म्हणजे छान टेस्ट येते. मी बॉईल वाटाणे करून ठेवले होते ते आता घालूया.
छान मिक्स करून घेऊया. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि 1-2 सेकंद राहू देऊया. आता गॅस बंद करूया आणि ही भाजी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. ही आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे. आता थोडंसं आपण मीठ घालूया, घालून घेऊया. आता इथे मी इनो फूड सॉल्ट घेतलेलं आहे, तर आपण ते घालूया. तर आपण हलवून घेऊया. आता इथे मी तवा तापत ठेवलेला आहे, त्याला आपण तेल लावून घेऊया. आता मध्ये आपण पीठ घालूया आणि हळूहळू त्याला पसरवून घेऊया. आता गॅस मोठा करूया आपण. आता याच्यावर झाकण ठेवून 1-2 सेकंद करून घेऊया आपण. आता झाकण काढून घेऊया. बाजूनी कॉर्नरने आपण तेल सोडूया. पहा, या कड्या सुटत चाललेल्या आहे. बघू शकता, छान आपला डोसा सुटून आला. आता वा, ह्याला एकदा पलटवून पण घेऊया आपण. आता आपण भाजी घालूया. छान फोल्ड करू आता. वाव, खूप मस्त दिसतोय. आता काढून घेऊया आपण एका प्लेटमध्ये. तवाला तेल लावून घेऊया परत आपण. सिम गॅस केलेला मी पीठ घालू आणि पसरून घेऊया आपण. आता गॅस मोठा केलेला आहे. आता कॉर्नरने आपण तेल सोडूया. आता बघू शकता, डोसाच्या कडा सुटून आलेल्या आहे. सर्व बाजूने आपण सोडून घेऊया. वा, त्याला फोल्ड करूया आपण. हे पाहू शकता, छान डोसा तयार झाला आहे. क्रिस्पी पण झाला आहे. असे आपले डाळ न भिजवता डोसे तयार झाले. तुम्ही पण नक्की करा. तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा.